हॅलो एव्हरीवन, केक बनवण्यासाठी 3 महत्त्वाच्या स्टेप्स आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। तर सुरुवात करण्याआधी मी इथे सगळ्यात आधी कढई प्रीहीट करायला ठेवते आहे, म्हणजे आपला वेळ वाचेल। तर केक बनवण्याच्या आधी 10 मिनिटं आधी आपल्याला कढई इथे तापवायला ठेवायची आहे। एका स्टीलच्या डब्याला मी तेल लावून घेतलं आहे, यामध्ये एक बटर पेपर घालून घेतलेला आहे। तर एका बाउलमध्ये मी 1 कप प्रीमिक्स व 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। कुठल्याही स्ट्रॉंग फ्लेवरचं तेल घ्यायचं नाही आहे। त्यामध्ये लागेल तसं पाणी घालून आपण हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। साधारणतः 3 ते 4 मिनिटं आपल्याला फेटायचे आहे। या पद्धतीने कन्सिस्टन्सी झाली पाहिजे, कुठलेही लम्प्स राहता कामा नये। बघा, अशी लेस फ्लोइंग कन्सिस्टन्सी पाहिजे आहे आपल्याला। आता आपण हा केक बेक करायला ठेवणार आहे। कढई आधीच प्रीहीट केलेली होती, तर एअर बबल काढण्यासाठी मी टॅप करून घेतलं आहे। या कढईमध्ये आता हे 35 ते 40 मिनिटांसाठी केक बेक करणार आहे। 35 ते 40 मिनिटांनंतर आपण चेक करून घेऊयात। बघा, टूथपिक घालून बघितलं आहे मी, टूथपिकला काहीही मिक्सचर चिटकलेलं नाही आहे। केक छान बेक झालेला आहे। केक पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला चाकूने सगळ्या साईडनी असं ओपन करायचं आहे, डिमोल्ड करून घ्यायचं आहे। त्याचा लावलेला बेकिंग पेपर काढून टाकायचा आहे। बघा, मस्त स्पॉन्ज झालेला आहे। केकचा स्पॉन्ज परफेक्टली 3 लेअरमध्ये एकसारखा कसा कट करायचा याची ट्रिकसुद्धा तुम्हाला मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे। आता परत थोडं सांगते की अशा पद्धतीने चाकूने सगळ्या साईडनी खाचा पाडून घ्यायच्या आहे। पूर्णपणे आतमध्ये चाकू घालायचा नाही आहे। त्यानंतर दोऱ्याच्या मदतीने असा दोरा घालून ओढून घ्यायचा आहे। दोऱ्यामुळे कट करताना एकसारखा केक बेस कट होतो आणि एकसारखे लेयर्स आपल्याला मिळतात। तर अशा पद्धतीने मी 3ही लेयर कट करून घेतले आहे। त्याचबरोबर इथे व्हिप क्रीम पण मी बीट करून घेतलेली आहे। सेपरेटली आपला एक व्हिडिओ आहे व्हिप क्रीम कशी बीट करायची, तीही परफेक्ट, जेणेकरून केकवर डेकोरेशन करताना ती मेल्ट होऊ नये, काय प्रिकॉशन घ्यायचे हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। चॅनलवर नक्की एकदा बघा की व्हिप क्रीम कशी बीट करायची याचा व्हिडिओ तुम्हाला दिसेल। तसंच डिस्क्रिप्शनमध्ये पण मी लिंक देते। तर अशा पद्धतीने पहिल्या बेसला मी शुगर सिरप लावून घेतलं आहे व मी इथे कमीत कमी क्रीमचा वापर करणार आहे। तर त्यासाठी मी कोनमध्ये क्रीम भरून घेतली व अशा पद्धतीने क्रीम सगळीकडे पसरून घेतली। तर पायनॅपल फ्लेवरचा केक करत आहे परत एकदा। तर पायनॅपल क्रश मी यावर घालत आहे व एकसारखा आपल्याला सगळीकडे पसरून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हा सेकंड लेअरला परत शुगर सिरप घालायचं आहे। शुगर सिरप कसं बनवायचं हे सुद्धा माझ्या आधीच्या केकच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। शुगर सिरप घातल्यानंतर आपल्याला परत इथं क्रीम लावून घ्यायची आहे। कधीही कोननी क्रीम लावा, जेणेकरून आपल्याला कमीत कमी क्रीम लागेल। तर कमीत कमी क्रीम, बऱ्याचदा क्रीम काय होतं की फेकण्यामध्ये जाते किंवा आवडत नाही, जास्त करून वयस्कर मंडळींना केकवरची क्रीम आवडत नाही। तर अशा पद्धतीने आपण जर कोनमध्ये क्रीम भरली तर ही क्रीम एकसारखी सगळीकडे लागते। आता मी 3ऱ्या लेअरवरती शुगर सिरप घालून घेत आहे। तर शुगर सिरप घालून घेतल्यानंतर परत एकदा क्रीमचा लेअर देत आहे। बघा, खूप जाड लेअर मी इथं देत नाही आहे, कारण मला कमीत कमी क्रीममध्ये केक करायला आवडतो। तर अशा पद्धतीने सगळीकडे स्पॅच्युलाच्या मदतीने आपल्याला एकसारखी क्रीम लावून घ्यायची आहे। स्पॅच्युला कसा वापरावा, काय काय प्रिकॉशन्स घ्यायचे हे सगळं मी माझ्या आधीच्या आईस केकचे व्हिडिओ, चॉकलेट केकचा व्हिडिओ किंवा रेड वेल्वेट केकच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे। केकवरती जे डेकोरेशन करणार आहे तर ते मी शेडिंगच्या फ्लावरचे करणार आहे। तर फ्लावर्सला शेडिंग कशी द्यायची हा प्रश्न तुम्हाला नेहमीच पडत असेल, त्यासाठी माझ्याकडे एक ट्रिक आहे। इथे मी लिक्विड रेड कलरचा जेल कलर घेतलेला आहे। तर तो एकच थेंब पायपिंग बॅगमध्ये आपण घालून घ्यायचा आहे व ती पायपिंग बॅग हातावरती अशा पद्धतीने चोळून घ्यायची, जेणेकरून सगळीकडे तो रेड कलर साईडला लागून जाईल। तर आता या पायपिंग बॅगमध्ये आपण येलो कलरची क्रीम भरून घ्यायची आहे। क्रीम भरण्यासाठी पण ही ट्रिक बघा, ग्लासमध्ये आपण पायपिंग बॅग ठेवलेली आहे, जेणेकरून आपल्याला इझिली यामध्ये सगळी क्रीम व्यवस्थित भरता येते व अशा पद्धतीने क्रीम खाली सरकून घ्यायची आहे। केकला बॉर्डर काढण्यासाठी मी इथे ब्ल्यू कलर घेतलेला आहे। तर क्रीममध्ये ब्ल्यू कलरचे 2 थेंब मी इथे मिक्स करून घेतले आहे, ते पण पायपिंग बॅगमध्ये आपण भरून घेऊया। इथे मी लाईट कलर यूज करत आहे, मला डार्क कलरचा केक नको आहे। तर पायपिंग बॅगमध्ये आता ब्ल्यू कलरही आपण घालून घेतलेला आहे। आता 3रा कलर म्हणजे ग्रीन कलर। लीफसाठी, पानं बनवण्यासाठी मी इथे ग्रीन कलरचे 2 थेंब क्रीममध्ये घालून घेतले आहे आणि आता ते सुद्धा पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेले आहे। तुम्ही ग्लासमध्ये पायपिंग बॅग ठेवून जर क्रीम भरली तर खूप इझिली तुम्हाला भरता येते। तर आता या पद्धतीने मी डेकोरेशन करून घेत आहे। तसंच त्याच कलरने मी वरती पण डेकोरेशन करून घेत आहे।
हे नोझल वापरून आपण अशा पद्धतीने कुठलंही नोझल वापरा तुम्ही डेकोरेशन करू शकतो। आता 2D नोझलने मी इथे फ्लावर्स काढून घेतले आहे। बघा इथे छान शेडिंग येत आहे रेड आणि येलो कलरचे। तर इथे पहिला जो फ्लावर काढला आहे त्यामध्ये शेडिंग दिसत नाही। आता अशा वेळी काय करायचं, तर इथे एक ट्रिक बघा की आपण हा फ्लावर अलगदपणे उचलू शकतो। कशाने? ती कात्रीच्या साहाय्याने। बघा अशा पद्धतीने अलगदपणे आपण तो रिमूव्ह करू शकतो। जरी एखादी डिझाईन चुकली तर अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये बदल करू शकतो। तर सेम नोझलने मी काय केलं आहे, इथे नोझल न फिरवता किंवा पायपिंग बॅग न फिरवता जस्ट टच करायचं आणि उचलून घ्यायचं। अशा पद्धतीने मी हे छोटे छोटे फ्लावर्स काढले आहे आणि लीफचं जे नोझल आहे त्याच्या मदतीने हे असे पानं काढून घेतले आहे। बघा खूप सुंदर दिसतोय केक। कमीत कमी क्रीम आणि कमीत कमी इथे कलर्स वापरून मी खूप सुंदर इथे डेकोरेशन केलेलं आहे। तर आतमध्ये जे लेयर्समध्ये क्रीम भरली आहे आपण ती खूप जास्त भरलेली नाही आहे, कमीत कमी क्रीम आणि कलर्स इथे वापरलेले आहे। तर आता चेरी ऑन द टॉप इथे डेकोरेशनसाठी मी चेरीसुद्धा लावून घेत आहे। यामुळे खूपच छान केक दिसत आहे आणि लाईट कलर तेही शेडिंगमध्ये खूप सुंदर दिसत आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा।